आता कसं केलं तर 2 शेळ्या याऱ्या 4 कर्ज झाली तर कसं आता पहिले व्हायच कमी आता 4 कर्ज झालं तर 30-35 हजार 4 कड 30-35 हा. हजाराची. हा बर. आता ह्या तुमच्या ज्या शेळ्यात, हा ह्या शेळ्यांना काही घरी चारा लागवड केलेली का आपलं असं फिरूनच करता सगळं? करून पेन चारायची म्हणजे येड्या का मग पेन चारायची महिना 2 महिने कर्ज त्यांना मग बंद करायची. किती महिने सांभाळायची कड? कर्ज 2-3 महिन्याच्या मोरात सांभाळायचं. 2-3 महिने. आता टिकायचे कर्ज हा बघू आपण. 3-3 महिन्याच्या 10-10 हजार मागते. 3 महिन्याची कड 10,000ला. शेळ्या कुठल्या त्या? आपल्या गावरानं गावरान. 3 महिन्याचं कडू 10,000ला. आपण पेंडीचे पोते 3 महिन्यात 2-3 पोते झाले 2 पोते झाले पेंडी. 3 महिन्यात 2 पोते. हा किती खर्चाचे असतील समजा त्याला? ते आपले 2700-2600 एक पोत 2700-2600. हा म्हणजे 6,000 खर्च 3 महिन्यात. हा किती काढाला? 10 कर्ज. 10 काढाला. शेतकरी मित्रांनो, हा अनुभव ओरिजिनल असतो. बाबाचं सांगणं बघा तुम्ही, 10 कार्डाला 3 महिन्यामध्ये 6,000 रुपये किंवा 5,500 रुपये खर्च. आणि त्यांचं म्हणणं आहे की 3 महिन्याचं गावरान जातीचं पिल्लू किती हजारला म्हणले? 9-10 हजार. 9-10 हजाराला विकतंय. हा अनुभव खरा आहे. बरं बाबा, आता तुम्ही हे शेळी पालन करता, बऱ्याच लोकांचं असं मत आहे शेळी पालन परवडत नाही, लोक काहीतरी सांगत येत, हे एवढ्याला विकलं तेवढ्याला विकलं. नाही तसं नाही. मग आता आपण त्याला नाही जपल्यावर काय होतं, आपलं समजा ताना देखील झालं तर आपण जर खाया प्यायला पाहिल्यापासून व्यवस्थित असतं त्याचं शरीर कसं बनत. आणि आता त्याला समजा काहीच नाही हे केल्यावर काय बनत का ते? मग तेच आहे आपलं त्याच्या जीवनात काय आपल्याची वाचा आहे त्याला वाचा नाही. बरोबर. हे आहे एवढाच बदल. हा खाऊ पिऊ घातलं व्यवस्थित. हा आता आपण कसं एकडा दूध पाहिजे बाकीचं खायला देतो तसंच त्याचं हे आहे.